नागपूर येथील शासकीय चित्रकला महाविद्यालयात 19व्या वार्षिक कला प्रदर्शनी 2026 उत्साहात पार पडली. 14 मार्च ते 18 मार्च दरम्यान आयोजित या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा आणि सर्जनशीलतेचा अप्रतिम संगम पाहायला मिळाला. चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून या सुंदर चित्र प्रदर्शनाची एक झलक पाहूया. या कला प्रदर्शनामध्ये पेंटिंग, स्केचेस, मूर्तिकला तसेच ॲप्लाइड आर्टच्या विविध कलाकृती सादर करण्यात आल्या होत्या. सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत ही प्रदर्शनी रसिकांसाठी खुली होती. शहरातील कलाप्रेमींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचा आस्वाद घेतला. ही प्रदर्शनी महाविद्यालयाची 59वी वार्षिक कला प्रदर्शनी असून युवा कलाकारांच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देणारा हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला. गायडन्स केलेलं आहे. आपण बघू शकता आमचं इथे एक्झिबिशन आम्ही एक्झिक्यूट केलेलं आहे. इकडे सब्जेक्ट्स आम्ही इथे डिस्प्ले केलेले आहेत. इथे काही 2D ड्रॉइंग्स आहेत, काही ऑब्जेक्ट केले आहेत, काही टायपोमध्ये पण असाइनमेंट केले आहेत, काही हॉरर्सचे असाइनमेंट, अशा प्रकारचे विविध असाइनमेंट्स आम्ही केलेले आहेत. आणि हे माझं कलरफुल आहे. त्याच्यामध्ये मी एक वरती एक्सप्लेन केलेली आहे जी की बेलूर टेम्पलची आहे. बेलूर टेम्पलच्या टेम्पलमध्ये आहेत, त्यांचं डिझाईन याच्यामध्ये वापरलेलं आहे. तिथं वेगवेगळ्या अशा स्कल्पचर आहेत, मूर्त्या वगैरे, त्याच्यामध्ये मी बारीक काम वगैरे केलेलं आहे. या पॅनलवर आम्ही आधी फंडामेंटलचे असाइनमेंट्स लावलेले आहेत. याच्यामध्ये पहिले नैसर्गिक वस्तूंपासून कसं कलर तयार करतात, जसं की लाल रंग, पिवळा रंग आणि निळा रंग. त्यानंतर या पॅनलवर आम्ही नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्हचे असाइनमेंट्स लावले आहेत, ज्याच्यामध्ये एका टॉपिकवर शी रिलेटेड मधून तर बाहेरपर्यंत असा एक शेप घेतला आहे, आउटर शेप. त्यानंतर या पॅनलवर आम्ही कलर थेअरीचे असाइनमेंट्स लावले, ज्याच्यामध्ये प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणीचे रंग दाखवले. आणि नंतर या पॅनलवर आम्ही पक्षी किंवा प्राणी घेतले, ज्याच्यात पहिले आम्ही त्यांना आउटलाईनमध्ये केलं, मग त्यांना शेडिंगमध्ये पेन्सिल माध्यमात केलं आहे, मग ग्रे स्केलने आणि त्यांनाच कलरमध्ये केलं आहे. या पॅनलवर 2D हा सब्जेक्ट आहे. यामध्ये पहिले आम्ही शूजशी रिलेटेड दाखवलं आहे, ज्याच्यामध्ये शूज हायलाईट केलं आहे. त्यानंतर फ्रूट्स आहेत आणि इथे कलर कॉन्ट्रास्ट दाखवलं आहे, ज्याच्यात मी ही असाइनमेंट केली, ज्याच्यामध्ये मी बॉडी पार्ट्स आणि रोबोटिक्स पार्ट्स दाखवले, ज्याच्यामध्ये मी रोबोटचा हार्ट हायलाईट केला आहे. त्यानंतर या पॅनलवर आम्ही कसं ह्युमन फेस पोर्ट्रेट पॅचवर्कमध्ये करता येईल हे दाखवलं. त्यानंतर इथे आम्ही कॅलिग्राफी केली आहे,
पानं आम्ही प्रिंट केले, ज्याच्यामध्ये एक पान हायलाईट करायचं आणि बाकीचं लाईट टू डार्क दाखवलं आहे. त्यानंतर ही पिक्सलची असाइनमेंट आहे. इथे पण कॅलिग्राफी आहे, जे ग्रीटिंग कार्डच्या फॉर्ममध्ये दाखवली आहे. याच्यामध्ये आमचा टॉपिक होता व्हॅलेंटाईन वीक. नंतर ही ग्राफिक्सची असाइनमेंट आहे, ज्याच्यामध्ये पहिले त्या शेप घेतला आहे, एक इन्स्ट्रुमेंट घेतलं आहे. त्या इन्स्ट्रुमेंटचं एक आउटलाईन जे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये असतं तेच ग्राफ पेपरवर दाखवलं आहे आणि त्यालाच लोगोच्या फॉर्ममध्ये क्रिएट केलं आहे 2 कलर यूज करून. त्यानंतर या पॅनलवर आमचे स्टेट आर्टचे आहेत, ज्याच्यात 2D ऑब्जेक्ट सर्व दाखवले आहे आणि याच्यावर पण स्टेट आर्ट आहे, ज्यात यांना प्राइजेस लागले. आणि यावर आमचं एक्सप्रेसिव्ह लेटर आहे, टायपोग्राफी, ज्याच्यामध्ये वर्डशी रिलेटेड दाखवायचं असतं. त्याच्यामध्ये माझा वर्ड होता छत्रपती संभाजी महाराज, ज्याच्यात मी महाराजांचे दाखवलं आहे. आणि हे आमचं इन्स्टॉलेशन होतं आणि हे ज्यात आम्ही हॉररशी रिलेटेड दाखवलं आहे, ज्यामध्ये याला आम्ही AI शी रिलेट केलं होतं, ज्याच्यात कसं AI मुळे खूप साऱ्या गोष्टी लोक सोप्या करत आहेत, पण काही वेळा त्या गोष्टी चुकीच्याही ठरतात, तर त्याच्याशी रिलेटेड आम्ही इन्स्टॉलेशन केलं. समाजाचा विषय समाजाचं प्रतीक म्हणून चलाने दाखवलं, त्याच्यावरचं टेक्स्चर आणि शरीरावरचं टेक्स्चर हे एक दाखवलं, कारण की त्या समाजाचा विचार हा तिच्या शरीरावर खूप जास्त हावी झाला आणि त्यात मुक्त होण्यासाठी किंवा मुक्त होण्याचं प्रतीक म्हणून एक कावडा दाखवला आहे. कावडाचं ॲज अ भारतीय परंपरेत असं मानलं जातं की माणूस मेल्यानंतर जेव्हा त्याच्या आत्म्याला मुक्ती हवी असते तेव्हा त्याच्या पिंडाला कावडा शिवणे महत्त्वाचं असते, म्हणून त्या मुक्तीसाठी मी कावडा वापरला. आणि स्त्रियांनी जर प्रयत्न केला तर त्या विचारातून त्या नक्कीच मुक्त होऊ शकतात. काही ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत, म्हणून मी या चौकटीची खिडकी उघडी दाखवली. इथे प्रयत्नाचे प्रतीक म्हणून मी कावड्यांची धडपड दाखवली आहे. तिथून कावडे बाहेर निघाले म्हणजे स्त्रिया बाहेर निघाल्या आहेत. ही एक विचारांची चौकट आहे. आणि दुसरी चौकट जर बघितली तर त्याची कडी बंद दाखवली आहे, कारण समाजातील काही स्त्रिया त्या चौकटीतून बाहेर निघायचा प्रयत्न नाही करत आहेत. प्लस जर आपण संपूर्ण चित्राकडे बघितलं तर मी कावळे हे लाल आणि पांढऱ्या रंगाचे दाखवले, पण इथलेच विशेष करून मी काळे दाखवले, कारण की ते प्रयत्न सुरू नाही आहे, त्या स्त्रिया तिथे गडत गेल्या. आणि खिडकी वापरण्याचा उद्देश म्हणजे तो निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असा दोन्ही होतो. पॉझिटिव्ह म्हणजे ती एक आशेची किरण आहे, त्यातून आपण बाहेर पडू शकतो, आणि निगेटिव्ह म्हणजे ती एक विचारांची चौकट आहे ज्यात त्या दडलेल्या आहेत. सकते ये मैंने अपने फॉर्म पर किया है। हमें सबको एक फॉर्म देना था, या तो एनिमल या किसी बर्ड का, तो मैंने वाइल्ड बोर को चूज़ किया था। तो उसी फॉर्म को डेवलप करते करते मैंने वराह का एक फॉर्म उसको दिया, और धीरे धीरे मतलब रंगों के साथ खेलते हुए उसका जो एक स्ट्रेंथ है वो दिखाने की मैंने कोशिश की है। जैसे कि आप देख सकते हैं इसका बैकग्राउंड जो है वो इंडियन रेड कलर में है, ताकि जो उसका जो ग्रीन कलर है उस चीज़ का इम्पैक्ट बढ़े, उस चीज़ का एक स्ट्रेंथ दिखाई दे। और जैसे उनका जो स्ट्रेंथ है उसके शोल्डर्स में और फेस में रेस्ट करता है, तो इम्पैक्ट लाने के लिए मैंने उस चीज़ का एक रिदम रखा है फॉर्म का, जिससे एक ओवरऑल एक इमोशनल इम्पैक्ट क्रिएट हो और उनका एक स्ट्रेंथ दिखाई दे, जो विष्णु जी का वराह अवतार है। तो ओवरऑल मैंने इस पर मेरे फॉर्म पर ही काम किया है, जैसा आप देख सकते हैं। जरूर आइए। यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृतींमागील संकल्पना आणि प्रेरणा याविषयी माहिती देत उपस्थितांशी संवाद साधला. कला आणि सर्जनशीलतेचा उत्सव असलेली ही प्रदर्शनी नागपूरकरांसाठी एक वेगळीच अनुभूती ठरली.